सध्या आखाड पार्टीचे दिवस सुरू आहेत। मात्र आपण पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नेते रोहित पवार जे आहेत त्यांनी मिसळवर ताव मारलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान त्यांनी आता पिंपरी चिंचवड मधील एका प्रसिद्ध अशा मिसळवर ताव मारताना आपल्याला रोहित पवार पाहायला मिळतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल, एवढं बिझी शेड्यूल असतं, त्यामध्ये डाएट प्लॅन असेल किंवा आणि त्यानंतर मिसळ खाता तुम्ही, काय वाटतं? तर माझ्याकडे बघून मी डाएट करत असेल असं वाटत नाही। मला अशा ठिकाणी येऊन जेवण करायला, नाश्ता करायला आवडतं, तिथं लोक असतात, चर्चा करता येते। आणि आता आखाडाचा विषय तुम्ही तिथं काढला, खरं तर म्हणावं आता एकतर हे पारंपरिक आपली डिश आहे, महाराष्ट्राची सामान्य लोकांचं प्रतीक आहे। आणि असं म्हणावं लागेल की रामकृष्ण हरी, मिसळ आमची भारी। पण दुसरीकडे पाहिलं तर मटणाचे आता पंक्ती उठताना पाहायला मिळतात, मात्र इथं मिसळची पंगत दिसते। आता इलेक्शन आलंय त्यामुळे पंक्तीवर पंक्ती अनेक लोक करतील, पण काम न करता फक्त काही लोकांनी जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल आणि अशातच जर नुसत्या पंक्तीवर राजकारण करत असतील तर त्यांची राजकीय पंगत लोक नक्की उचलतील असं मला वाटतं। आणि इथे या भागामध्ये जर आपण बघितलं तर भोसरी असेल, पिंपरी असेल, इथं सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल। आपण पाहिलं तर दादांच्या पक्षातील अनेक व्यक्ती जे आहेत त्या शरद पवारांच्या पक्षात येऊ लागलेले आहेत। काल दुराने आले, आज चेतन तुपेंनी जे आहे ते हडपसरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावलेली पवार साहेबांच्या। चेतन तुपे संपर्कात आहेत का? आता हजेरी का लावली, कशामुळे ते आले, इलेक्शन अवघड जाते असं थोडंसं आता कुठेतरी जाणवायला लागलं असेल, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळतील। पण मी एकच सांगतो, साहेबांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला लोकसभा ही लढायची, मनापासून लढायची आहे, पण विधानसभा जिंकायची आहे। त्यामुळे कोण येईल कोण नाही याच्यापेक्षा आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार। कुठेतरी घरघर लागली पाहायला मिळते का? अजित पवारांचे काही दिवसापूर्वी शहराध्यक्ष देखील आपल्या पक्षात आलेले नक्कीच, पण झालं असं की जे कुठले आमदार इच्छुक होते आपल्याकडे यायला, पण बऱ्यापैकी पवार साहेबांनी भूमिका ठराविक सोडलं तर अशी घेतलेली जाणवते की निष्ठावंतांना जास्त आपण महत्व देणं, पहिल्यांदा महत्व त्यांना दिलं पाहिजे आणि नंतर मग जे कोणी येतात नाही तर घेण्यासारखे आहेत अशा लोकांना घ्यायला काय हरकत नाही। दादा, काल आपण पाहिलं तर अजित दादा काल दिल्लीत होते, त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की सत्तेत सहभागी होण्यापूर्वी मी मास्क आणि टोपी घालून विमानातून प्रवास करत अमित शहांना भेटत होतो, शेजारचा व्यक्ती देखील मला ओळखत नव्हता। काही नक्की आता त्यांनी चेष्टा केली असेल, नाही तर खरंच तसं काहीतरी घडलं असेल। पण मग जेव्हा आपण विचार बदलतो, साहेबांना सोडतो, तेव्हा लोक सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला टोपी घालतात, हे कुठेतरी या लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे। पाहिलं तर आता विधानसभा सुरू झालेली आहे, पडघम वाजू लागले। दादा म्हणतात की महायुतीत आम्हाला सन्मानजनक जे आहे ते जागा मिळणार। लोकसभेत झालं वाटलं नाही, 20-22 जागा जर सन्मानजनक असतील तर मग तो त्यांचा विषय आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। आता तुम्ही बघा, कार्यकर्त्यांपासून म्हणजे भाजपचे साधे कार्यकर्ते सुद्धा दुर्दैवाने, म्हणजे आम्हाला पूर्वीच्या दादांची सवय, दादांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलताना आपण बघू शकतो। भाजप हे मुद्दामून करते का काय करते हे आपल्याला सांगता येणार नाही, पण बघू विधानसभेला काय होतं। आता त्यांना किती मिळतील याच्यापेक्षा आम्ही किती लढणार आहोत, आणि आम्हाला काही झालं तर लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचंच आहे असा विचार आमचाही आहे, आमच्या नेत्यांचाही आहे आणि सामान्य नागरिकांचा सुद्धा आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।